प्रेमळ भक्तांनो, तुमची मात्र चिंता व्यर्थ आहे, कारण तुमच्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहेत. एकदा मनापासून मला हाक मारून तर बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर तू बोल, असंच आपल्याला नेहमी बाळूमामा म्हणत असतात. म्हणून तुम्ही व्यर्थ ती चिंता सोडावी आणि आजचा हा बाळूमामांचा संदेश शांत मनाने तुम्ही नक्कीच ऐका. आजचा हा संदेश जर तुम्हाला मनापासून जर आवडला तरच तुम्ही या संदेशाला एक लाईक जरूर करा. आणि जर नक्कीच आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल ना, तर आत्ताच आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवावे, जेणेकरून असेच मामांचे गोड आणि जीवन उपयोगी संदेश सर्वप्रथम तुम्हाला प्राप्त होतील. आणि कमेंटमध्ये मामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री संत सद्गुरू बाळूमामा. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल ना, तर तो मात्र त्यांच्या कर्माचा भाग होईल. पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ कधी देखील खराब करू नका. कधी पण स्वतःच्या हिमतीवर आपण मात्र सिद्ध झाले पाहिजे. आपण कधीही स्वतःच्या नक्कीच हिमतीवर आपले आयुष्य उत्तम पद्धतीने केले पाहिजे. बाकी तू माझ्या मनापासून नामस्मरण कर, मी तुझ्यावरती प्रसन्न होईल आणि तू चांगले कर्म कर, मगच मी तुझ्या सोबत राहील. हेच आपल्याला नेहमी गुरु माऊली म्हणत असतात. बाकी आम्ही असताना काळजी कसली करतोस रे? तुझं काम फक्त माझ्यावर अटल विश्वास ठेवून नामस्मरण करणं इतकंच आहे ना. तुझ्या आयुष्याचा कार्यभार वाहण्यास आम्ही मात्र समर्थ आहोत. तू तुझी चिंता सोड आणि आमचे चिंतन कर. मित्रांनो, संस्कारापेक्षा कोणतीही अर्थात कोणतीही मोठी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणेपेक्षा कोणताही मोठा दागिना नाही. ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत तोच खरा भाग्यवान आपण समजावा. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही बाळूमामांचे भक्त आहोत. खरं तर बाळूमामांचे भक्त होणे ही काही साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवीही नाही, ही हुद्दाही नाही, तर तो एक मिळालेला जन्म आहे. होय, पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्व पुण्याईमुळे बाळूमामांनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केलेली आहे. ही संधी मात्र परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीश करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा, हीच आम्ही तुम्हाला सांगून टाकतोय. बाकी आयुष्यात येणारी अनेक संकटे हे काय तुमच्या नकळत टळून जातात. ती टळलेली संकटे म्हणजेच श्री संत सद्गुरू बाळूमामांची कृपा. पूर्व श्रद्धेने स्वतःला माझ्याशी जोड आणि माझ्या अर्थात तुझ्या सर्व चिंता तू माझ्यावर सोड. जैसा अर्थात जैसी स्थिती आहे तेशा परी राहे. कौतुक तू पाहे संचिताचे, सकाळ भक्तांचा करीतो संभाळ, तुझ मोकळील ऐसे नाही. आयुष्यात कोणतेही दुःख रोखण्याचा एकच उपाय म्हणजे काहीही आपले नाही, काही देखील आपले नव्हते आणि ते काही देखील आपले मात्र राहणार नाही. बस आपण एवढे समजून आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदामध्ये राहायचे आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आपल्याला नेहमी आयुष्यामध्ये समजून घ्यायचे आहे की काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतं. मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही का भरकटच अर्थात भरकटत आहेस. चावर तू स्वतःला बघता, मी तुझाच आहे ठणकावून सांग तू तुझ्या मनाला. बाळूमामांच्या मार्गात येण्यासाठी ही तर पूर्वजन्माची पुण्याई लागते आणि आपण तर खूप भाग्यवान आहोत. अर्थात बाळूमामांच्या भक्तीचा मार्ग आपल्याला मिळाला आणि आपण मात्र नक्कीच आयुष्यामध्ये धन्य झालो. घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं मात्र तुम्ही कधी काही वागू नका. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार आहात. बस एवढंच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये समजून घेतलं पाहिजे. बाकी मित्रांनो, जी व्यक्ती बाळूमामांच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवते ना, त्या व्यक्तीचे बाळूमामा कधी देखील वाईट मात्र होऊ देणार नाहीत. एवढं मात्र नक्कीच करे. बाळूमामांनी दुसऱ्याला काय दिले हे पाहण्यात व्यस्त राहण्यापेक्षा बाळूमामांनी तुम्हाला काय दिलेले आहे हे बघायला आपल्याकडे वेळ मात्र नक्कीच नाही. पण प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला मामांनी जे काही दिलेले आहेत ते मात्र तुम्ही पाहिले पाहिजे.
कारण भगवंत तुम्हाला ते कधी देणार नाहीत. जे तुम्हाला सर्वप्रथम चांगले वाटते तर भगवंत तुम्हाला तेच देतील जे तुमच्यासाठी उत्तम असते. म्हणून तुम्ही तुमची काळजी सोडा आणि मामांचे तुम्ही नामस्मरण नक्कीच करण्याकडे लक्ष द्या. ज्या घरामध्ये श्री संत सद्गुरू बाळू मामा असतात ना, त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा आपल्याला जाणवतो. तसेच त्या घराच्या जमिनीवर पाय ठेवले असता थंड अर्थात थंडेपणा आपल्याला जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता आणि शांतता आपण प्रत्येकांना जाणवते. अशा घरात देवी तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते. एवढं मात्र निश्चिंतच करे. एकाने एकदा भगवंतांना सहजच विचारलं की बाबा कोणत्या प्रकारची माणसं तुमच्याजवळ असतात. तर भगवंतांनी छान उत्तर दिलं, माणसं जी बदला घेण्याची क्षमता असून देखील दुसऱ्याला नेहमी माफ करीत असतात. समजून घ्या, भगवंत तुमच्या मदतीला सांगून नाही न बोलता धावून येतील. फक्त तुम्ही भगवंतांवर विश्वास ठेवा आणि नेहमी उत्तम कर्म करण्याचे मात्र प्रयत्न करा. तो कोणाशी अर्थात कोणाचाही संग करू नको. निश्चिंत राहा. मनाला मायामोहाचा मळ लागू देऊ नकोस. अशी मनाची निसंग अवस्थालाच अद्वैत स्थिती म्हणतात व खरे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हेच होय. बाकी सर्व अनुभव वाचून केलेले निष्फळ बडबड आहे. इंद्रियांचे दमन करून त्यांच्यावर विजय मिळविणे, वासना कामना नाहीशी करणे, कोणत्याही प्रकारचा संकल्प मनामध्ये येऊ देऊ नका. नक्कीच बाळूमामा म्हणतात अशा व्यक्तीच्या अंतःकरणात मनुष्य अर्थात मथून अहंकार नाहीसा होतो आणि आनंद निर्माण होतो. एवढं मात्र नक्कीच खरे. वेळ एवढीशी असली तरी आधार मात्र भक्कम असेल तर मग मात्र ती आभाळाची उंची गाठते. म्हणून आधार असावा जो आपल्याला उंची गाठायला शिकवेल. आणि प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र समजून घ्या, तो अर्थात आधार तुम्हाला भगवंत कुणाच्या ना कुणाच्या रूपात देतच असतो. म्हणूनच जी व्यक्ती तुम्हाला नक्कीच योग्य पद्धतीने आयुष्यात पुढे जाण्यासाठी तुम्हाला मदत करत आहे, तुम्ही मात्र त्या व्यक्तीला नेहमी समजले पाहिजे. बाकी कोकिलेच्या मंजूळ सुरांनी, फुलांच्या हळूवार सुगंधाने, सूर्याच्या कोमल किरणांनी प्रत्येक सकाळ आपले स्वागत करत असते. म्हणूनच आपण देखील प्रत्येक सकाळी उठल्यानंतर आधी सर्वप्रथम भगवंतांचे नाम घ्यावे. आणि आपण प्रत्येकाने एक नियम बनवला पाहिजे. सकाळ सकाळी आंघोळ करून नक्कीच आपण पूर्णत्व भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे अर्थात करण्यासाठी बसलं पाहिजे. जो भगवंतांची भक्ती करतो ना, त्याच्या आयुष्यामध्ये जरीही त्याच्याकडे धन कमी असले तरी देखील समाधान मात्र त्याच्याजवळ नक्कीच असते. आणि समाधान प्राप्त करण्यासाठी मात्र किती पैसा दिला तरी समाधान तुम्हाला प्राप्त कधी होणार नाही. अर्थात समाधान प्राप्त करण्यासाठी तर नेहमी भगवंतांच्या चरणामध्ये आपल्याला राहावे लागते. त्याच पद्धतीने उत्तम कर्म देखील आपल्याला नेहमी करावे लागतात. ध्येय सुंदर असते अर्थात असाध्यही नसते, पण जिथे पोहोचण्यासाठी चालावा लागणारा रस्ता मात्र अवघड असतो. आणि प्रेमळ मित्रांनो, जेवढीही मोठी स्वप्न असतात तेवढ्याही मोठ्या अडचणी पण येतात. आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यशसुद्धा तेवढं मोठंही आपल्याला मिळतं. एवढं मात्र नक्कीच आपण समजलं पाहिजे. बाकी ही सकाळ जेवढी तुमची सुंदर आहे तेवढं सुंदर तुमचे क्षण असो. जेवढं सुख आज तुमच्या जवळ आहे त्याच्या दुप्पट तिप्पट तुमच्या जवळ सुख उद्या देखील असो. हीच मी मामांच्या चरणी प्रार्थना करतोय. प्रेमळ भक्तांनो, एकच गोष्ट समजून घ्या, नेतृत्व, प्रसिद्धी, श्रीमंती, सौंदर्य हे तर नक्कीच आयुष्यातील तात्पुरते टप्पे आहेत. अर्थात वर्तणुकीतून घडलेल्या व्यक्तिमत्वाची किंमत ही नक्कीच कायमचे अबाधित्व अर्थात अजरामर राहते. हेच आपल्याला नेहमी नक्की समजून घ्यायचे आहे. बाकी जर यशस्वी होण्याचा ध्यास लागला असेल तर अडथळे तुम्हाला कधी देखील रोखू शकणार नाहीत. बाकी अडथळे तर क्षणिकच असतात. जर तुम्ही आज दुःखाचा सामना करणार नाही तर ते दुःख मात्र तुमच्या आयुष्यामधून कधी जाणार नाही. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही कधी कोणाकडून अपेक्षा ठेवू नका.
की कोणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येईल आणि तुमचे दुःख दूर करून टाकेल. स्मरणात ठेवा, परमेश्वर तुम्हाला तुमच्या ध्येयाचा रस्ता दाखवू शकतात, अर्थात ते तुम्हाला उघडून देऊ शकतात, परंतु त्या ध्येयाच्या रस्त्यावरती चालायचे मात्र तुम्हाला स्वतःला आहे. म्हणूनच सर्वप्रथम स्वतःवरती विश्वास ठेवून आपण मात्र कर्म करीत चालले पाहिजे. भौतिक सुखाच्या मागे पळणाऱ्या मानसिक सुखाचा लाभ मात्र कधीही घेता येणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, भक्ती मार्गाची वाटचाल करताना नक्कीच पूर्णत्व मनाची परमेश्वराला एकरूपता साधली पाहिजे. अर्थात हर्ष आणि खेद ही तर दोन्ही ज्यांना समान पूर्णत्व भासतात तेच भक्तीचे अधिकारी होतात. सर्व पूर्णत्व भक्ती मार्गाचे सार एकत्र आहेत, ते फारसे मात्र शोधावे लागत नसतात. बाळूमामा म्हणतात, ही प्रपंच खोटा आहे हे ओळखून अहंकार ध्येयशक्तीचा त्याग म्हणजेच परमार्थ आहे, हे देखील आपण समजलं पाहिजे. अनुभवानुसार माणसांची पारख मात्र आपण केली पाहिजे, म्हणजे चांगली माणसे आपल्या कधी देखील दूर मात्र जाणार नाहीत आणि नक्कीच स्वार्थी माणसे अर्थात स्वार्थी साधणारे जवळ कधी देखील राहणार नाहीत. इतरांचे हृदय जिंकणे हाच जीवनाचा हेतू तुम्ही ठेवा, कारण जग जिंकून सिकंदर सुद्धा रिकाम्या हातानेच गेलेला होता. बस एवढंच आपल्याला समजायचं आहे. गुरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत मात्र आपल्याला निश्चिंत सोडायची असते. बाकी उत्तम असणं हे कपड्यात नसतं, विचारांत असतं आणि साधं राहणं दिसण्यावर नसतं तर तुमच्या वागण्यावर असतं. आणि प्रेमळ मित्रांनो, तुमच्या दिसण्यावर तर अर्थात हे जग तुमच्या प्रेमात पडेल, परंतु तुमच्या चांगल्या कर्मांनी नक्कीच भगवंत तुमच्या प्रेमात पडतील. अर्थात भगवंत सर्वप्रथम व्यक्तीचे कर्म पाहतात आणि मगच त्याला स्वतः अर्थात भक्ती मार्गामध्ये नेत असतात. म्हणून तुम्ही कर्म स्वच्छ करा, तरच तुम्हाला भगवंत प्रत्यक्षाने साथ देतील. बाकी गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते, आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते. नक्कीच मान अपमान गोवे अवघे गुंडुनी ठेवावे, हेचे देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती, आली उर्मी चाहे तुका म्हणे थोडे आहे. याचा अर्थ असा होतो, परमार्थ मार्गात अहंकार निर्माण करणारे अर्थात व्रथामान अभिमान गंधळून ठेवावे. चित्ताचे समाधान हेच देवाचे दर्शन आहे. जिथे शांती असते ना तेथेच काळही थांबतो. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचातील सर्व काम विकारांच्या अर्थात उर्मी शांतीपणे सहन करणे म्हणजे परमार्थ मार्गाची वाटचाल करण्यासारखेच आहे. हेच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. बाकी ज्वारी नसलेले कणस, पूर्णत्वगर नसलेली फणस आणि कसली विचारधारणा नसलेली माणसं ही ना आपल्या कामाची असतात ना कधी दुसऱ्या कामाची असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र आपल्या आयुष्यामध्ये कोणते ना कोणते स्वप्न घेऊन आणि त्या स्वप्नासाठी काम मात्र केले पाहिजे, कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही सध्या करीत आहात त्यावरच तुमचे भविष्य अवलंबून आहे. म्हणूनच आपण मात्र नेहमी उत्तम कर्म केली पाहिजेत. त्या लोकांना डोक्यावर घेऊन कधी देखील मिरवायचे नसते, ज्यांची लायकी आपल्या पायथ्याला पण बसायचे नसते. बाकी आपला सरळ स्वभाव हे तर आपली कधी कमजोरी नसते, तर ते आपले उत्तम संस्कार असतात. प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व आयुष्यामध्ये आपल्याला समजून घ्यायचे आहे की भगवंत म्हणतात, जेवढं काय आहे ते तर तुझ्याकडे श्रनिक आहे. म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनाला मजबूत मात्र केले पाहिजे. समजून घ्या, आयुष्यामध्ये कोणताही क्षण वाईट नसतो. वाईट असते माणसाची परिस्थिती आणि प्रत्यक्ष मन. समजून घ्या, आयुष्यामध्ये वाईट जरी क्षण आला तरी देखील तो वाईट क्षण आपल्याला भरपूर गोष्टी शिकवून जातो. म्हणूनच आपल्याला उत्तम पद्धतीने उत्तम कर्म करायचे आहेत. बाकी नारायणाची भक्ती करताना प्रत्यक्षात जन्मदाते बाप माय जरी आड आले तरी त्यांना दूर सारावे. पत्नी पुत्र धन यांनाही परमार्थापासून दूर ठेवावे. अर्थात परमार्थ मार्गात आड येणारे सर्वजण शत्रू आहेत. प्रल्हादाने
आपल्या माता पित्यांचा, पूर्णत्व विभीषणाने बंधू रावणांचा, भरताने माता कैकेयीचा त्याग करून परमार्थ साधला. तुकाराम महाराज म्हणतात, सर्व धर्म हरीच्या पायाशी असताना इतर केलेले उपाय म्हणजे दुःखांचे मूळ नक्कीच आहेत. बाकी शब्दांना कोणी कधी स्पर्श करू शकणार नाही, परंतु शब्द मात्र मनाला आणि आत्म्याला मात्र नक्की स्पर्श करतात. आणि आपल्या न बोलणार अर्थात आपण आपल्या न बोललेल्या शब्दांचे स्वामी आहोत आणि आपल्या बोललेल्या शब्दांचे आपणच गुलाम आहोत. म्हणून तेव्हाच बोला जेव्हा तुमचे शब्द तुमच्या मनापेक्षाही जास्त सुंदर असतील. एवढं मात्र समजून घेतलं पाहिजे. बाकी जिंकण्याची जिद्द तुम्ही तुमच्यामध्ये अशी ठेवली पाहिजे की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे, कट रचले नक्कीच गेले पाहिजेत. लिहिताना जपावे ते आपण अक्षर मनातले, रडताना लपवावे ते पाणी आपण आपल्या डोळ्यातले, बाकी बोलताना जपावे ते शब्द आपल्या ओठातले, आणि हसताना विसरावे दुःख आपण आपल्या जीवनातले. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, दगडात एक कमतरता आहे की तो कधी देखील वितळत नाही, आणि एक चांगुलपणा देखील आहे, तो कधी देखील बदलत नाही. बस एवढ्याच गोष्टी आपल्यालाही नेहमी समजून घ्यायच्या आहेत. जगातले सर्वात मोठे व सोपे औषध म्हणजे मन मोकळा, अर्थात प्रसन्न व निरपेक्ष संवाद आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, आयुष्यात एक वेळ मात्र अशीही असते की नक्कीच त्या क्षणी प्रश्न नको असतात, फक्त आपल्या माणसांची मात्र आपल्याला साथ हवी असते. कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली की माणूस मात्र वास्तव्याच्या जगात येऊन नक्कीच पडतो. दुसऱ्याच्या अनुभवाने मिळालेली दृष्टी आणि स्वतःला पूर्णत्व ठेच बसल्यानंतर आलेलं शहाणपण, यात मात्र जमीन आसमानाचा नक्कीच फरक असतो. हे देखील आपण मात्र समजलं पाहिजे. बाकी स्वतःची काही तत्व असली पाहिजेत, आणि या तत्वांशी मात्र आपण स्वतः प्रामाणिक नक्कीच असावे. चुका सुधारता येतात, चुकीचे गैरसमजी सुधारता येतात, पण चुकीचे विचार कधी सुधारले जाऊ शकणार नाहीत. आणि प्रेमळ मित्रांनो, जीवनात आपला सल्लागार कोण आहे हे तर फार महत्त्वाचं आहे. पराक्रमी तर दुर्योधन पण होता, मात्र विजय मात्र अर्जुनांचा झाला, कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि श्री अर्जुन श्री कृष्णांचे सल्ला घेत होते. एवढ्यावरच आपल्याला समजायचं आहे. बाकी नक्कीच आयुष्यात जे काय घडते ते तर चांगल्यासाठीच घडते. उगाची चिंता सोडावी, भगवंतांच्या नामाशी अर्थात आपले मन जोडावे. अनावधानाने चूक झालेली सज्ज मनुष्य बराच पश्चाताप करून घेतो, आणि जाणून बुजून एक चूक केलेली दुर्जन मनुष्य मात्र एक मोठा पराक्रम केल्याचा नक्कीच अविभार्व राहतो. हे देखील एक मोठे नक्कीच सत्य आहे. बाकी प्रत्येक 9वा दिवस 9वा चॅलेंज घेऊन येतो. त्या चॅलेंजला सामोरे जा आणि प्रत्यक्ष यशस्वी व्हा. प्रत्यक्ष जेवढं जास्त दुःख आहे त्यापेक्षा उत्तम जास्त सुख मात्र तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. प्रेमळ भक्तांनो, आयुष्यामध्ये चिंता करण्यापेक्षा आपण मात्र नेहमी भगवंतांचे चिंतन केलं पाहिजे. माणसानं काय काय कमावलं आहे याची यादी जरी इतरांजवळ असली तरी आपण काय गमावलं आहे याची यादी मात्र ज्याची त्याच्याजवळ निश्चिंतच असते. बाकी प्रेमळ भक्तांनो, दुसऱ्यांच्या मनावर राज्य करायचं असेल तर आधी आपलेही मन तितकंच मोठं आपल्याला मात्र करावं लागतं, एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात की प्रेमळ भक्ता, तुझ्या आयुष्यामध्ये कधीच काय देखील तुझ्या वाईटासाठी होत नसते. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये जे काय घडत असते ना ते प्रत्येक उत्तमासाठीच घडते. म्हणून पूर्णत्व चिंता सोडावी आणि नेहमी आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे पूर्णत्व लक्ष दिले पाहिजे. हेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने समजून घ्यायचे आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, तुम्ही फक्त आणि फक्त समजून घ्या. अर्थात माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे ही वृत्ती ठेवा. बघा किती माणसे तुमच्याशी नक्कीच जोडली जातात
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या प्रत्यक्ष मिठासारखं असलं पाहिजे. तर अर्थात दिसत नाही पण नसलं तर जेवणमात देखील जात नाही. फुंकर मारली तर ज्योत विझते पण निखारा मात्र फुलत असतो. आपली क्षमता अशी वापरायची ते मात्र आपणच पूर्णत्व ठरवायचं असतं. हे देखील नक्कीच आपल्याला समजायचं आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व काही आयुष्यामध्ये माणसं आपल्याला आनंद देऊन जातील तर काही माणसं आपल्याला आयुष्यामध्ये दुःख देऊन जातील. पण पुढे मात्र तोच जातो जो प्रत्येक गोष्टीमधून अनुभव घेत जातो. एवढं मात्र नक्कीच करे. बाकी कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका. बाकी मित्रांनो, नक्कीच समजून घ्या की कोणतेही फूल कधीच दुसऱ्या फुलांची स्पर्धा करत नाही. कारण त्यांना पण माहिती असतं की निसर्गाने प्रत्येकाला वेगळं बनवले, प्रत्येकाला काहीतरी सुंदर भगवंतांनी दिले. पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सर्वजण जोडत असतात पण नात्याहीपेक्षा विश्वासाला जास्तीत जास्त किंमत असते. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचं आहे. इतकं प्रामाणिक आपण राहायचं की जेव्हा कोणी म्हणेल की तुला तुझ्या कर्माचं फळ मिळाले तेव्हा आनंद मात्र नक्कीच वाटायला हवा, भीती नाही. मित्रांनो, समजून घ्या, आयुष्य खूप लहान आहे. प्रेमाने तुम्ही गोड बोलत राहा. धन दौलत कधी कोण कोणाला देत नसतं, फक्त माणुसकी मात्र तुम्ही नक्कीच जपत राहा. प्रसंग कोणताही असो, सुखाचा असो किंवा दुःखाचा, प्रत्यक्ष तुम्ही हाक द्या, मी प्रेमाने साथ देईन, असं मात्र आपण नक्कीच पूर्णत्व समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, एक मात्र निश्चिंतच खरे की आयुष्यात जे काय घडत असते ते मात्र उत्तमच घडते. बाकी सूर्योदयासमयी कोंबडा आरवतो व नक्कीच त्या समयी सूर्य उद्याला येतो. म्हणून कोंबड्याने सूर्योदय अर्थात घडवून आणला असे कधी होणार नाही. माझी योग्यता नसताना हे विठ्ठला, तू मला हा संतपणाचा भार का दिला आहेस? एखादी श्रीमंत व्यक्ती दासियाच्या अर्थात अडविण्याने उपाशी राहणार आहे का? नक्कीच भगवंत म्हणतात, मानवी जीवन सर्वस्वी परमार अर्थात परमेश्वरांच्या अधीन आहे. बस एवढंच आपल्याला नेहमी स्मरणात मात्र ठेवायचे आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा, परंतु रंग बदलणाऱ्या माणसांना आपण मात्र ओळखलं पाहिजे. आणि जेव्हा आपलीच लोक संकटांच्या काळात आपली मात्र साथ सोडत असतात ना, तेव्हा मात्र आपणच खंबीरपणे उभं राहणं हे मात्र खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, मनातल्या कल्पना सत्यात उतरवणं हे माणसांच्या आयुष्यातलं एक पद्धतीचं खरं आव्हान असते. बाकी विश्वासात अर्थात विश्वासाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्तांचा अंकित लागे तैसीला विपरीत. निष्काम निराला गोपी लावेल्या चाला, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. याचा अर्थ होतो, या विश्वासाजनक यशोदेला माता म्हणतो तो भक्तांचा अंकित आहे. भक्ताला त्यांच्या भक्तीप्रमाणे प्रेम मात्र नक्कीच देत असतो. परमेश्वर निष्काम असूनही गोपींना त्याचा वेद मात्र लागला आहे. नक्कीच आपल्या भक्तीसाठी तो अव्यक्त असून व्यक्त सगुण साकार रूपामध्ये आलेला आहे. समजून घ्या, पूर्णत्व आयुष्यामध्ये जे काही आपल्या सध्या घडत आहे ते तर आपल्या चांगल्यासाठीच घडत आहे. म्हणून आपण व्यर्थची चिंता सोडावी आणि नक्कीच भगवंतांचे नामस्मरण आपण मात्र करावे. जगा सुंदर काय असेल तर ते आहे आपले मन, आपला दृष्टिकोन, आपलेच वागणे आणि काही न लपवता मन मोकळेपणे जगणे. यातच खरी आयुष्याची खरी सुंदरता मात्र नक्कीच आहे. बाकी मित्रांनो, कर्तृत्ववान माणसं कधी नशिबाच्या पूर्णत्व आहारी मात्र जाणार नाहीत आणि नशिबाच्या आहारी गेलेली माणसं कधी कर्तृत्ववान मात्र होऊ शकणार नाहीत. अर्थात नशीबवादी होण्यापेक्षा तुम्ही मात्र प्रयत्नवादी व्हा. यश तुमच्या आतुरतेने नक्कीच वाट मात्र पाहत आहे. वेळ नाही तर वेळेचा सदुपयोग मनुष्याला नेहमी यशस्वी बनवतो. बाकी प्रेमळ भक्तांनो, वेळ तरी एखाद्या वाहत्या नदीसारखी नक्कीच असते. एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा कधी स्पर्श करू शकणार नाही.
कारण नदीच्या प्रवाहाबद्दल गेलेलं पाणी कधी परत मात्र येणार नाही. असंच वेळेचेही आहे. एकदा गेलेली वेळ पुन्हा मात्र कधी परत येणार नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आपण मात्र नक्कीच आनंद घेतला पाहिजे. हे देखील आपल्याला नक्कीच समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, पूर्णत्व जगात सर्वात सुंदर हे तर आपलेच मन आहे. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये नेहमी वाईट विचार नक्कीच ठेवाल तर मग मात्र तुम्हाला संपूर्ण जग वाईटच दिसेल. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी मित्रांनो, भक्ता वाचून देवाची सगुण भक्ती कोण करेल? भक्तामुळे भगवंताला महत्त्व प्राप्त होते. अर्थात हिरा सोन्याच्या अर्थात कोंदणात शोभून दिसत असतो, तसा भक्त व भक्तांचा परस्पर संबंध आहे. अर्थात देवाशिवाय भक्ताला निष्काम भक्ती शिकवणारा कोणी नक्कीच नाही. अर्थात आई आणि मुलाचं जसे प्रेमाचे नाते असते त्याचप्रमाणे देव व भक्त यांचे देखील नाते असते. बाकी रात्र म्हणजे काळचा काळ, पूर्णत्व काळा फळा सकाळ म्हणजे लख करणारं डस्टर. त्याच डस्टरने तो काळा अर्थात काळा फळा पूर्णत्व पुसून स्वच्छ फळ्यावर आपण कालचेच धडे लिहायचे का? नव्या दिवसाला अर्थात कोऱ्या मनाने समोर जाऊन त्या नक्कीच फळ्यावर नवा मजकूर लिहावा. हे मात्र आपल्यावर नक्कीच निर्भर आहे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, उत्तम पद्धतीने आपण मात्र हे आयुष्य समजून नक्कीच घेतलं पाहिजे. धावपळीच्या या जगात नक्कीच जीवनात कोण कुणाची आठवण कधी काढत नाही. पण नक्कीच मला मात्र नक्कीच आपल्याला रोज शुभ सकाळ म्हटल्याशिवाय नक्कीच राहवत नाही. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच आपल्याला आयुष्यामध्ये नेहमी स्मरणात ठेवायचं आहे की आपण आपल्या आयुष्यात जेवढं काही गमावलेले आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी देखील आपल्याला आज ना उद्या निश्चितच प्राप्त होऊन जातील. तुम्ही पूर्णत्व स्वतःची नक्कीच चिंता सोडा. अर्थात तुम्ही तुमच्या मनामधली संपूर्ण चिंता सोडा आणि नेहमी उत्तम कर्म नक्कीच तुम्ही मात्र करत चला जे तुमच्यासाठी उत्तम आहे. बाकी प्रत्येकाला ज्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दुःखही आहे. दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी तुम्ही कधी देखील करत बसू नका. आपलं सुख कशात आहे, पूर्णत्व हे तुम्ही शोधा आणि ते वाढवण्याचा तुम्ही मात्र पूर्णत्व प्रयत्न करा. आणि आपल्याकडे गमवण्यासारखं काय नसलं तरी कमवण्यासारखं खूप काही नक्कीच असतं. बाकी व्यक्तिमत्व असे घडवा की कोणी आपल्याला माघारी अर्थात आपल्या माघारी वाईट बोललं तरी ऐकणाऱ्याला ते मात्र नक्कीच खोटं मात्र वाटलं पाहिजे. पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला. आठवण नक्कीच भगवंतांची येत आहे असा निरोप मात्र देऊन गेला. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व सत्य ओठांवर असावं पण शब्द मात्र कधी टोचणारं नसावे. बोलण्यात गोडवा असावा पण फसवणूक मात्र कधी देखील नसावे. वागण्यात आपुलकी असावी परंतु मतलबीपणा कधी देखील नसावा. नातं हे मनाने जुळलेलं असावं पण नुसता देखावा मात्र कधी देखील नसावा. जी व्यक्ती आयुष्याचे कोडे आनंदाने आणि कुतूहलाने सोडू शकते ना, ती व्यक्ती मात्र आयुष्यभर स्वतःला आणि दुसऱ्याला नक्कीच नेहमी खुश ठेवू शकते. एवढं मात्र निश्चितच खरे. भगवंत नेहमी म्हणतच असतात की कुणाची स्तुती कितीही करा पण अपमान मात्र खूप तुम्ही विचारपूर्वक करा. कारण अपमान हे असं कर्ज आहे की जे प्रत्येकजण व्याजासह नक्कीच परत करण्याची मात्र संधी शोधत असतं. आपण जसे आहोत तसंच आपण नक्कीच असायला नको होतं असं आपल्याला मात्र नक्कीच वाटतं. नक्कीच यालाच माणूस मात्र पूर्णत्व म्हणतात. आणि प्रेमळ भक्तांनो, नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एकच गोष्ट नेहमी समजून घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्यात किती जास्त दुःख असले तरी देखील आपण मात्र नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवलं पाहिजे. प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व समजून घ्या. नक्कीच उन्हाळ्याच्या झळ्या हरणारा पाण्याप्रमाणे भासतात म्हणून ते तहानलेले हरिण पूर्णत्व ऊर फोडून त्याच्या पाठीमागे धावत असते. मृगजळ हा एक भास आहे
अर्थात मानवी जीवन हे तसेच आहे. अर्थात प्रपंचिक मनुष्य या सुखाच्या पूर्णत्व मृग जलामागे धावतो. आपले पूर्वसंचित ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपल्याला जीवनातील सुखे मात्र मिळत असतात. अर्थात मानवी देहाचा शेवट स्मशानात होतो. तेथे अग्नी गौरायांशी त्याचा संबंध येतो. तेव्हा मानवाने नारद देहाचे सार्थक करून मात्र नक्कीच घ्यावे. बऱ्याचदा पाहिजे तसं आपल्याला मात्र कधी जगता येत नसते, कारण आयुष्याचे बरेच छंद जबाबदारीकडे गहाण मात्र नक्कीच आपल्याला ठेवावे लागतात. नवा दिवस, नवी सुरुवात, नवीन प्रेरणा आणि नक्कीच नवीन पूर्णत्व दिवस. या नक्कीच आपल्याला नवीन दिवसामध्ये नेहमी उत्तम मात्र नक्कीच कर्म करायचे आहेत. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण मात्र नेहमी स्मरणात ठेवलं पाहिजे, ते म्हणजे आयुष्यात जर तुम्हाला नेहमी आनंदी राहायचे असेल ना, तर सर्वप्रथम आपण उत्तम पद्धतीने उत्तम कर्म नक्कीच केलं पाहिजे. बस एवढंच आपल्याला आयुष्यामध्ये पूर्णत्व समजलं पाहिजे. बाकी तुमच्या आयुष्यात जेवढीही दुःख आहेत त्यापेक्षा जास्त दुःख हे तर तुमच्या मनामध्येच असणार आहेत. म्हणून प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मनावरती विजय मिळवा, तेव्हाच तुम्ही तुमचं आयुष्य आनंदी नक्कीच जगू शकाल. अर्थात जो व्यक्ती नेहमी स्वतःच्या मनावरती विजय मिळवत असतो ना, तो मात्र व्यक्ती कधी देखील आयुष्यामध्ये दुःखी राहणार नाही. एवढं मात्र आयुष्यातले एक मोठे सत्य. बाकी समजून घ्या बाळूमामांची योजना. बाळूमामा तुम्हाला ते देण्याचा प्रयत्न करत आहेत जे तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी योग्य आहे. ते कधीही भगवंत तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार नाहीत जे तुमच्यासाठी नक्कीच योग्य नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपल्याला नेहमी उत्तम कर्म मात्र आपण केले पाहिजेत. बस एवढंच आपल्याला या संदेशाद्वारे नेहमी उत्तम पद्धतीने समजून मात्र घ्यायचे आहे. बाकी अनेक काळापासून माणसांमध्ये जिंकणे आणि पराभव करणे चालत तर आले आहे, पण समोरच्याचा पराभव करण्यापेक्षा त्यांचं मन जिंकणे तो आपला सर्वात मोठा माणुसकीचा मात्र नक्कीच विजय असेल. आणि प्रेमळ भक्तांनो, मानवी जीवन हे तर नक्कीच नीतिरिक्षपेक्षा कधीच असू शकत नाही. त्याला नीतीचा पायाच नक्कीच असला पाहिजे. बाकी पूर्ण तो बोलून मन दुखावलं तरी चालेल, पण खोटं बोलून आनंद देण्याचा कधी देखील तुम्ही मात्र कुणाला प्रयत्न करू नका. अर्थात जो व्यक्ती नेहमी खोटं बोलतो तो मात्र कधी देखील आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकणार नाही. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपण नेहमी नक्कीच उत्तम कर्म मात्र करण्याचा पूर्णत्व प्रयत्न केलं पाहिजे. अर्थात जो व्यक्ती नेहमी उत्तम कर्म करीत असतो ना, तो मात्र आयुष्यामध्ये नेहमी नक्कीच आनंदी राहून जीवन जगतो. म्हणूनच तुम्ही तुमची चिंता सोडा आणि परमेश्वरांचे नेहमी नामस्मरण करण्याकडे नक्कीच तुम्ही तुमचे लक्ष केंद्रित करा. बाकी प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट आपण मात्र समजली पाहिजे, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ जास्तीत जास्त प्रमाणात असली पाहिजे. अर्थात तुम्हाला जर खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल ना, तर सर्वप्रथम तुम्हाला नक्कीच तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. अर्थात जो व्यक्ती नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवून आयुष्य जगतो तो मात्र कधी देखील आयुष्यामध्ये निश्चिंतच दुःखी होणार नाही. हे देखील आयुष्यामधले सर्वात मोठे नक्कीच सत्य आहे. बाकी संकट म्हणजे न सांगता आलेला पाहुणा, त्याला घ्यायला जायची गरज नसते. आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं. अर्थात कारण अहंकारापासून ते लांब असतं. हम कुछ है हा भाव एकदा जागा झाला की मग मात्र त्यानंतर तर्कझुंज, स्पर्धा आणि संघर्ष बस यातच जीवन आपलं संपून जातं. बाकी आनंद देणाऱ्या व्यक्तीपेक्षा हक्काने त्रास देणाऱ्या माणसांच्या आठवणी ह्या तर जास्त नक्कीच आरामदायक असतात. आणि प्रेमळ भक्तांनो, कोणत्याही नात्यात फक्त इतकेच आपण लक्षात ठेवायचे की ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय त्यांच्यासोबत नेहमी आपण प्रामाणिक राहायचं, पण ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला नाही त्यांच्यावर प्रामाणिक असतात त्यांच्यासोबत देखील आपण मात्र नेहमी नक्कीच प्रामाणिक राहायचं असतं. अर्थात समजून घ्या,
आयुष्यामध्ये तुम्ही जसे अर्थात तुमच्यासोबत दुसरा व्यक्ती जसा वागतो तुम्ही जर तसेच त्याच्यासोबत देखील वागलात तर ते नक्कीच तुमचे देखील वाईट कर्म झाले. म्हणून प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम आपण नक्कीच सर्वांशी मात्र चांगले वागलं पाहिजे. जर तुम्ही इतरांशी जर तुम्ही चांगले वागाल तर नक्कीच तुमचेही आयुष्य आनंदी होईल. म्हणूनच तर परमेश्वर म्हणतात की प्रेमळ भक्ता, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा जास्त तुला नक्कीच मिळणार. संयम राख, तुझ्या आयुष्यामध्ये त्याही गोष्टी तुला मिळतील ज्या गोष्टीची तू कधी कल्पना देखील केलेली नसेल. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, आपल्याला आयुष्यामध्ये एकच गोष्ट स्मरणात ठेवायची आहे, ते म्हणजे जे आपल्या आयुष्यामध्ये घडत आहे ते सर्व काही उत्तमच घडत आहे. बस आनंदी राहा, उत्तम कर्म करीत राहा आणि भगवंतांचे नामस्मरण तुम्ही मात्र नेहमी करत राहा. बाकी आयुष्यात दुःख आले किंवा सुख आले याचे कधी देखील आपल्याला मात्र भय नक्कीच नसावे. अर्थात सुख येऊ अथवा दुःख येऊ हे तर परमेश्वरांची इच्छा आहे. प्रत्येक सुख दुःखामध्ये आपण मात्र नेहमी आनंदी नक्कीच राहिलं पाहिजे. समजून घ्या, आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग परमेश्वरांवरती नक्कीच विश्वास ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, कधीच खचून मात्र तुम्ही जाऊ नका, कारण काळ वेळ हे सगळं बदलतं. फक्त असावा लागतो तो म्हणजे आपल्या अंगी संयम, आणि ज्याच्या अंगी संयम असतो ना तो मात्र आपल्या आयुष्यामध्ये कधी देखील रडणार नाही. एवढं मात्र आयुष्यामधले सर्वात मोठे सत्य नक्कीच आहे. बाकी प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढं काही गमावलेले आहात ना त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. म्हणून तुम्ही चिंता करण्यापेक्षा नेहमी भगवंतांचे चिंतन करण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. ज्याच्याजवळ स्वच्छ आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज कधीही भासणार नाही. बाकी आयुष्याच्या शर्यतीत धावताना मधून मागे वळून पाहावं, म्हणजे अर्थात आपण कसे आणि कोणत्या परिस्थितीत इथपर्यंत पोहोचलो याची आपल्याला जाणीव राहील. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व तुम्ही समजून घ्या. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सध्या जेवढं काही गमावलेले आहात ना त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये निश्चिंत स्वरूपात प्राप्त होतील. म्हणून तुम्ही चिंता करण्यापेक्षा नेहमी भगवंतांचे नक्की चिंतन करण्याकडे लक्ष मात्र केंद्रित केलं पाहिजे. बाकी आजचा हा संदेश जर आपण इतका वेळ देऊन शांत मनाने ऐकलेला असाल तर नक्कीच मी तुमचे मनापासून आभार मानतो. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आयुष्यातील अर्थात सर्व दुःखे दूर होतील. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून नेहमी उत्तम कर्म करा. बाकी नक्कीच भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात, जो माणूस नेहमी आनंदी राहतो, अर्थात कसली जरी त्याची परिस्थिती असली, जो व्यक्ती नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो तो मात्र आयुष्यामध्ये सर्व काही नक्कीच आयुष्यात जिंकू शकतो. यशाची सुरुवात स्वतःवर विश्वास ठेवून होते. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवतच नसाल तर कधी देखील तुम्हाला यश योग्य पद्धतीने मिळू शकणार नाही. बाकी आयुष्य शांतपणे जगण्यासाठी मनाला स्थिर करणारे असंख्य विचार थांबविता देखील आले पाहिजेत. प्रत्येक शर्यत जिंकण्याआधी कठीणच असते. तुम्ही फक्त कधी देखील आयुष्यामध्ये हार मात्र मानू नका. अर्थात आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते मात्र उत्तमच घडत असते. बस आपल्याला देखील एवढ्याच गोष्टी स्मरणात ठेवायच्या आहेत. आणि प्रेमळ भक्तांनो, तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार होताना तुम्ही पाहाल. फक्त तुम्ही नक्कीच आजचा हा संदेश शांत मनाने पुढे नक्कीच ऐकावा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही प्राप्त करायचं आहे त्याहूनही उत्तम तुम्हाला प्राप्त होऊन जाईल. पूर्णत्व चिंता करण्यापेक्षा आपण मात्र निश्चिंतच भगवंतांचे चिंतन केलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व प्रामाणिक वागणे हे तर सुरुवातीला कठीण वाटत असते, तरी आपल्याला यशस्वी होण्यासाठी ते मात्र नक्कीच उपयोगी पडते. म्हणून आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रामाणिक मात्र वागलेच पाहिजे. बाकी मित्रांनो, समजूनच घ्या, काही पुण्य असेही आपल्याला करायचे असतात
की ज्याचा साक्षीदार भगवंतांशिवाय कोणी देखील नक्कीच नसला पाहिजे. बस असेही कर्म आपण प्रत्येकाने नेहमी केले देखील नक्कीच पाहिजे. हे देखील आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायचे आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, नक्कीच तुमच्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला मिळून जातील ज्या गोष्टीसाठी तुम्ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना केलेली होती. तुम्ही तुमची चिंता सोडा आणि नेहमी नक्कीच तुम्ही भगवंतांचे पूर्णत्व निस्वार्थ मनाने चिंतन करा. बाकी नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही व्यक्ती आनंद देणारे मिळतील तर काही व्यक्ती दुःख देणारे मिळतील. पण प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला नेहमी एकच गोष्टीचे अर्थात भान ठेवायचे आहे की आयुष्यामध्ये कोणी कसलेही मिळो, परंतु तुम्हाला नेहमी प्रामाणिक मात्र नक्कीच राहायचं आहे. अर्थात जो व्यक्ती नेहमी प्रामाणिक राहून आयुष्य जगत असतो ना, त्याचे मात्र जीवन नेहमी नक्कीच आनंदी होते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजायचं. जीवनाच्या परीक्षेत कोणतेही गुण कधी मिळत नसतात. लोकांच्या हृदयात स्थान निर्माण नक्कीच करता आपल्याला मात्र आले पाहिजे. अर्थात जर आपल्याला नक्कीच लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करता आलं की मग मात्र समजायचं आपण पास झालो. मनुष्याला अर्थात मोकळी किती मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल मात्र निश्चिंतच राखता आलेला पाहिजे. एवढं मात्र आयुष्यातले सर्वात मोठे सत्य आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टी मिळतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न केलेले आहेत. फक्त शांत राहा, उत्तम कर्म करीत राहा. तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही उत्तम घडताना तुम्ही मात्र नक्कीच पाहाल. परमेश्वर आपल्याला नेहमी म्हणतात, कष्टाने कमवलेल्याची संख्या कमी असली तरी त्याचा दर्जा मात्र उत्तम नक्कीच असतो आणि तो मात्र दर्जा आपल्याला नेहमी आनंद देतो. राग कणभर असावा, नक्कीच आबोला क्षणभर असावा आणि ते समोरच्याचं मन अर्थात समोर आणि प्रेम समोरच्याचं मन भरेल इतकं मात्र नक्कीच असावं. ज्याच्या नक्कीच करंटातून कृष्णाय अर्थात कृष्ण नाम येत नाही आणि ती वाणी अशुभ आहे, अशी व्यक्ती परमार्थ मार्गात अर्थात अमंगल मानली जाते. ते हातदान देण्यास पुढे कधी होत नाही. अशा नास्तिक मनुष्यास संत कधी जवळ करीत नाहीत. त्यांना कडक शब्दात सुनावितात, त्यांची चांगलीच फजिती करतात. भगवंत म्हणतात, ज्यांच्या आचरणामध्ये अर्थात ताळमेळ नाही त्याला मात्र अवकाळ नक्कीच प्राप्त होते. एवढं मात्र आपण प्रत्येकाने निश्चिंत समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख जर तुम्हाला दूर करायचे असतील तर सर्वप्रथम तुम्ही स्वतःवरती नक्कीच विश्वास ठेवायला शिका. बस एवढंच आपल्याला आयुष्यामध्ये पूर्णत्व समजून मात्र घ्यायचे आहे. बाकी आपण काही निस्वार्थी भावनेने पुढे चालत राहायचं. एक दिवस हेच आपले विचार आपले अर्थात व्यक्तिमत्व नक्कीच घडवतील. बस एवढेच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पूर्णत्व समजायचे आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढे काही गमावलेले आहात ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळतील. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा आणि नेहमी उत्तम कर्म मात्र तुम्ही नक्कीच करण्याचे प्रयत्न करा. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला नेहमी स्मरणात ठेवायच्या आहेत. बाकी आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं नक्कीच असावं. अर्थात पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच आपल्याला मात्र जात नाही. जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटत असते, परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर आपल्याला मिळते. प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये कोणत्याही प्रयत्नांना तुम्ही दोष देऊ नका. समजून घ्या, एखादा दगड आपल्याला फोडायचा असेल, त्या दगडावरती आपल्याला बरेचसे घाव नक्कीच त्यावरती द्यावे लागतात. अर्थात बराचसा आपल्याला त्या दगडाला ठोकावे लागते. त्याच पद्धतीने आपले आयुष्यही असेच आहे. आपण जर समजून घेतले तर नक्कीच आपल्याला समजून जाईल की आयुष्यात जितकं जास्त आपण प्रयत्न करेल तितकंच जास्त आपण आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी मात्र नक्कीच होऊन जातो. म्हणूनच माणसाने नेहमी प्रयत्न मात्र नक्कीच करीत राहावे, जे त्याच्यासाठी उत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहेत. आनंदी राहायचे दोन मार्ग आहेत, परिस्थिती बदल किंवा
त्याबद्दलची मानसिकता बदला. बाकी परमार्थ अर्थात साधण्यासाठी युक्ताहार साधनांची देखील गरज नाही, कारण परमार्थ पूर्णत्व थोडक्याशा कष्टाने साध्य होतात, हे नक्कीच भगवंतांनी सांगितले. या कलियुगात कीर्तनासारखे दुसरे कोणते साधन नाही. त्यामुळे भगवंतांची भेट घडते. त्यासाठी प्रपंचाचा त्याग करून नक्कीच वनामध्ये जाऊन भस्मदंडन धारण करण्याची काही आवश्यकता नाही. भगवंत म्हणतात की भगवंत अर्थात बाळूमामांच्या नामस्मरणाशिवाय इतर कोणतेही उपाय मला मात्र नक्कीच दिसत नाहीत. म्हणून प्रेमळ भक्तांनो, या कलियुगामध्ये भगवंतांना प्राप्त करण्याचे भरपूर सोपे आहे. फक्त निस्वार्थ मनाने तुम्ही त्यांचे नामस्मरण करा, बस भगवंतांची प्राप्ती तुम्हाला मात्र नक्कीच होऊन जाईल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी समाधानी व्हायचं असेल तर नक्की जे आपल्या तत्वात बसणार नाही, पूर्ण तत्वात बसत नाही, त्यात आता त्या लोकांचा जास्त तुम्ही मात्र कधी विचार करू नका. मग ते जवळचे असतोत वा दूरचे. नशीब हे तर आळशी लोकांसाठी असतं. यश हे फक्त मेहनती लोकांसाठी मात्र निश्चिंतच असतं. हे देखील आपल्याला उत्तम पद्धतीने समजून घ्यायचे आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, आजचा हा संदेश आपण नक्कीच आपला किमतीचा वेळ देऊन ऐकला पाहिजे. समजून घ्या, त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळतील ज्या गोष्टीसाठी तुम्ही भगवंतांच्या नक्कीच चरणाशी प्रार्थना केलेली होती. म्हणून नेहमी निस्वार्थ मनाने उत्तम कर्म करा आणि नेहमी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण मात्र नक्कीच करीत राहा. बाकी मित्रांनो, जर तुम्ही नेहमी सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला हे कधीच उमजणार नाही तुम्ही किती असामान्य आहात. बाकी दुसऱ्याचे चांगले झालेले बघण्याची क्षमता ज्याच्याकडे असताना त्यांची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा कधी देखील थांबवू शकणार नाही. हे मात्र आयुष्यातले सर्वात मोठे सत्य आहे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, दुसऱ्यांची झालेली प्रगती आपण मात्र उत्तम पद्धतीने नक्कीच पाहायला शिकलं पाहिजे, जे आपल्याला देखील उत्तम पद्धतीने नक्कीच समजायचं आहे. परमेश्वर नेहमीच आपल्याला निश्चिंतच म्हणतात की प्रेमळ भक्ता, सर्वप्रथम नक्कीच तुम्ही तुमच्या हृदयाला मात्र आनंदी नक्कीच ठेवलं पाहिजे. कारण एक तुमचे हृदयच आहे, अर्थात हृदयच आहे, जे नेहमी तुम्हाला नक्कीच आनंद देण्याचा मात्र भरपूर जास्त प्रयत्न करत असतो. हे देखील आपल्याला उत्तम पद्धतीने मात्र समजायचे आहे. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला निश्चिंतच मिळतील. फक्त निस्वार्थ मनाने उत्तम कर्म करा, कारण जो नेहमी उत्तम कर्म करीत असतो त्याचे मात्र आयुष्य नक्कीच आनंददायी पूर्णत्व बनून जाते. एवढं मात्र आपण प्रत्येकाला समजायचं आहे. जीवनातील कोणत्याही दिवसाला आपण मात्र कधी दोष देऊ नये, कारण उत्तम दिवस तुम्हाला आनंद देऊन जातो आणि सर्वात वाईट दिवस तुम्हाला सर्वात चांगला अनुभव देऊन जातो. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, उत्तम पद्धतीने समजून जावा. तुमच्या आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते तर तुमच्या नेहमी चांगल्यासाठीच घडत असते. म्हणून तुम्ही निस्वार्थ मनाने परमेश्वरांची भक्ती करण्याकडे नक्कीच लक्ष मात्र केंद्रित केले पाहिजे. बाकी आज हा संदेश तुम्ही नक्की शांत मनाने ऐकला पाहिजे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर जास्त दुःख आलेली असतील तर तुमच्या त्या प्रत्येक दुःखांचा अंत मात्र होताना नक्कीच तुम्ही पाहाल. फक्त तुम्ही भगवंतांची भक्ती निस्वार्थ मनाने करा. प्रेमळ भक्तांनो, जो बाळूमामांचे नामस्मरण नेहमी निस्वार्थ मनाने करत असतो ना, त्याच्या आयुष्यात किती संकटे जरी आली तरी देखील बाळूमामा नक्कीच त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना त्या संकटांचा सामना करण्यासाठी नक्कीच प्रेरणापूर्णत्व देत असतात. म्हणूनच आपण मात्र त्यांची भक्ती निस्वार्थ मनाने केली पाहिजे, एवढंच आपण समजलं पाहिजे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, नक्कीच आपण भक्ती मार्गाला मात्र नक्कीच आलं पाहिजे. बस एवढंच आपण पूर्णत्व आयुष्यामध्ये समजून मात्र घ्यायचे आहे. बाकी आवश्यकतेपेक्षा जास्त मिळतं त्याला मात्र नशीब म्हणतात.
सर्व काय असूनही रडावं, अर्थात त्याला रडवतं त्याला दुर्दैव म्हणतात. बाकी आणि थोडं कमी सापडूनही आनंद देतं त्याला मात्र एक पद्धतीचं आयुष्य म्हणतात. हे देखील तितकंच खरे. प्रार्थनेत परमेश्वरांचे फक्त आशीर्वाद आपल्याबरोबर असतात, तर प्रयत्नात प्रत्यक्ष परमेश्वरच आपल्याबरोबर असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र प्रयत्न नेहमी करत राहिले पाहिजेत, जे आपले आयुष्य नेहमी आनंदी मात्र आपले बनवून टाकतील. म्हणून तुम्ही नेहमी उत्तम कर्म करीत राहा आणि नेहमी तुम्ही प्रयत्न देखील करीत राहा. बस एवढ्याच गोष्टी आपल्याला नक्की समजून घ्यायच्या आहेत. भगवंत म्हणतात, कोणाच्याही सावलीखाली उभं राहिल्यानंतर तुम्ही स्वतःची सावली तुमची कधी देखील निर्माण होणार नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हामध्ये मात्र आपल्याला नक्कीच उभे राहावे लागते. बस एवढं आपल्याला उत्तम पद्धतीने मात्र समजून घ्यायचे आहे. आणि प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढ्या गोष्टी गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला निश्चिंतच मिळतील. म्हणूनच तुम्ही काळजी सोडा, चिंता सोडा, नेहमी आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. एवढंच तुम्हाला आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने समजायचे आहे. भगवंत म्हणतात, आयुष्यातील सुख नक्कीच आयुष्यात सुख तुमच्या जवळच आहे, फक्त तुम्ही मात्र त्याला उत्तम दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, पूर्णत्व भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात की प्रेमळ भक्ता समजून घे. भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन करत असतो ना, तोच खरा आपला आत्मविश्वास असतो. जीवनात जो मिळवायचे, अर्थात जे मिळवायचे ते मात्र तुम्ही मिळवा. फक्त एक गोष्ट स्मरणात ठेवा की आपल्या ध्येयाकडे जाणारा रस्ता लोकांची मने मात्र तोडून जाणारा कधी देखील नसावा. बस आपल्याला आयुष्यामध्ये इतक्याच गोष्टी उत्तम पद्धतीने मात्र नक्की समजून घ्यायच्या आहेत. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यात जेवढं गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला परमेश्वर योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे नेहमी तुम्ही चिंतन मात्र नक्कीच करण्याकडे पूर्णत्व लक्ष दिले पाहिजे. बाकी अपेक्षापेक्षा जास्त मिळते त्याला म्हणतात नशीब. सर्व काय मिळून रडवतं त्याला म्हणतात दुर्दैव. आणि नक्कीच प्रेमळ मित्रांनो, आपला संयम आणि आत्मविश्वास न हरवता काही ऐकून घेण्याची पात्रता हेच खरं शिक्षण आहे. बाकी बोंबन खूप अर्थात सोपं आहे असतं, पण कुणाचं दुःख कोणी समजू शकत नाही. कारण त्रास काय होतो ते फक्त सहन नक्कीच करणाऱ्यालाच उत्तम पद्धतीने माहिती असतो. एवढं मात्र आयुष्यातले एक सर्वात मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा, आनंदी राहा, भगवंतांचे नेहमी तुम्ही नामस्मरण करीत राहा. बस आयुष्यात भगवंतांचे नामस्मरण करत असाल तर तुम्हाला अडचणी जरी आल्या तरी देखील तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये भगवंत तुमच्या नक्कीच सोबत राहील. म्हणूनच भगवंतांचे नामस्मरण करीत असताना आपण मात्र कधी देखील जास्त काही चिंता नक्कीच करू नये. आणि प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये समजून घ्या की शिकण्यासाठी आवश्यकता आहे एकाग्रता. एकाग्रतेसाठी आवश्यक आहे लक्ष केंद्रित करून नक्कीच आपण मात्र आपल्या प्रत्यक्ष नक्कीच इंद्रियांवर संयम ठेवून आपण एकाग्रता प्राप्त निश्चिंतच करू शकतो. वाईट काळ सगळ्यांसमोर येतो, मात्र संयमासारखं शस्त्र सुंदर कोणतंच नसतं. हेच आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य नक्कीच असतं. आणि प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्हाला मात्र समजलीच पाहिजे की आयुष्यामध्ये जे काही घडत असते ते मात्र आपल्या उत्तमासाठी घडत असते. म्हणून तुम्ही तुमची व्यर्थची चिंता सोडा आणि भगवंतांवरती तुम्ही पूर्णत्व विश्वास मात्र नक्कीच ठेवलं पाहिजे. हे देखील आपल्याला नेहमी समजायचं आहे. आजचा हा संदेश जर आपण शांत मनाने ऐकलेला असाल तर मी तुमचे मनापासून नक्कीच आभार मानतो. प्रेमळ भक्तांनो, शांत राहा, परमेश्वरांचे नामस्मरण करीत राहा
बस ज्या गोष्टी तुम्ही गमावलेल्या आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला भगवंत योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच देतील. म्हणून चिंता करण्यापेक्षा तुम्ही भगवंतांचे चिंतन करण्याकडे जास्तीत जास्त लक्ष मात्र निश्चिंतच दिले पाहिजे. एवढंच आपल्याला आयुष्यामध्ये समजायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, निश्चिंतच पहाटेची वाट पाहताना पहाटेकडे डोळा लागतो. अशा मात्र वेळी माझ्या स्वप्नांचा नाजूक असा गाव नक्कीच जगतो. बाकी आयुष्यात प्रत्येकाच्या निंदेला उत्तर मात्र आपण कधी द्यायचे नसते. कारण निंदा ही बुद्धीच्या कमकुवतपणामुळे होते आणि त्याला उत्तर न देणे हे तर आपल्या मनाचा एक प्रकारात मोठेपणा असतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, आपण आपल्या आयुष्यात जे काही नक्कीच प्राप्त करून घेतो ते तर उत्तमच आपल्याला नेहमी भगवंत देत असतात. तुम्ही जितकी जास्त चिंता कराल ना त्यापेक्षा जास्त तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चिंता वाढेल. म्हणून नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण मात्र भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे जास्तीत जास्त नक्कीच लक्ष दिले पाहिजे. आजचा हा संदेश जर आपण इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर धन्यवाद. प्रेमळ मित्रांनो, आयुष्यातील प्रत्येक संकटांचा नक्कीच अंत होईल. फक्त तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही तुमचं आयुष्य मात्र आनंदी मनाने नक्कीच जगायला शिकलं पाहिजे. बस आपल्याला एवढ्याच गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. वाईट वेळ आज ना उद्या निघून जाते, मात्र जाता जाता ती आपल्याला भरपूर गोष्टीचे नक्कीच ज्ञान देऊन जाते. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुमच्या आयुष्यामध्ये जेवढ्याही वाईट वेळे आहेत अर्थात त्या प्रत्येक वेळ एक ना एक वेळ निघूनच जाईल. तुम्ही फक्त निस्वार्थ मनाने भगवंतांची भक्ती करा आणि नेहमी तुम्ही चांगले कर्म मात्र करण्याचा निश्चिंतच प्रयत्न करा. बस तुम्हाला एवढ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी समजून घ्यायच्या आहेत. आजचा हा संदेश जर आपण इतका वेळ देऊन ऐकलेला असेल तर नक्कीच धन्यवाद. प्रेमळ भक्तांनो, नेहमी उत्तम कर्म करा आणि नक्कीच परमेश्वरांचे तुम्ही नामस्मरण करीत राहा. बस तुम्हाला एवढ्याच गोष्टी नेहमी स्मरणात ठेवायच्या आहेत. बाकी पूर्णत्व आयुष्यात आपण काय गमावले याचे मात्र आपल्याला कधी दुःख नसावे. अर्थात आपण जे काही कमविलेले आहे ते मात्र आपण उत्तमच कमविले आहे. बस एवढ्याच गोष्टी आपण नेहमी स्मरणात ठेवून मात्र जगलं पाहिजे. बस आयुष्यातील सर्व दुःख यांचा मात्र नक्कीच अंत होताना तुम्ही मात्र पाहाल. आणि प्रेमळ भक्तांनो, मनातले शब्द आणि शब्दातलं मौन ऐकण्याची कला साध्य केली की नात्यातल्या जिव्हाळा आणि जिव्हाळाचं नातं दोन्ही मात्र आपल्याला उत्तम पद्धतीने नक्कीच जगता येतं. बाकी आयुष्यात दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे. पूर्णत्व दुखावणारी व्यक्तीसमोर असताना हसता देखील आपण प्रत्येकांना उत्तम पद्धतीने नक्कीच आलं पाहिजे. समजून घ्या, आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी अर्थात आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी घडत असतात त्या तर उत्तमच घडत असतात. म्हणून तुम्ही व्यर्थची चिंता सोडा आणि नेहमी परमेश्वरांचे तुम्ही नामस्मरण मात्र करण्याकडे नक्कीच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. भगवंत आपल्याला नेहमी म्हणतात की प्रेमळ भक्ता शांत राहा, उत्तम कर्म कर, उत्तम गोष्टी तुझ्यासोबत निश्चिंतच घडतील. आजचा हा संदेश जर आपण इतका वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. प्रेमळ भक्तांनो, आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. आजचा हा संदेश तुम्ही तुमच्या मित्रांकडे जरूर शेअर करावा आणि हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला तर तुम्ही या संदेशाला एक लाईक नक्कीच करा. प्रेमळ मित्रांनो, आपली सर्व आपण काळजी सोडावी आणि भगवंतांचे नेहमी आपण मात्र नक्कीच नामस्मरण करावे. बस एवढंच आपल्याला आयुष्यामध्ये उत्तम पद्धतीने समजायचं आहे. म्हणून तुम्ही तुमची चिंता सोडा आणि भगवंतांचे चिंतन करा. बस एवढंच आयुष्यात स्मरणात ठेवून आपण मात्र नेहमी आनंदी राहून आयुष्य नक्कीच जगलं पाहिजे. आजचा हा संदेश जर आपणही शांत मनाने ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. प्रेमळ भक्तांनो, आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे. नक्कीच विश्वास ठेवा, सर्व काही व्यवस्थित होईल
आणि सर्व काही मनापेक्षाही उत्तम होईल. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जेवढं गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला निश्चितच परमेश्वर देऊन टाकतील. म्हणून आपण आपली चिंता सोडावी. परमेश्वरांचे नामस्मरण करण्याकडे आपण नक्कीच लक्ष द्यावे. बस एवढंच आपल्याला आयुष्यामध्ये पूर्णत्व समजून घ्यायचे आहे. म्हणून प्रेमळ भक्तांनो, तुम्ही मात्र नक्कीच चिंता सोडली पाहिजे.